ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन पासून. तर बघा प्रेक्षक कालच कोर्टामध्ये निकाल लागलेला असतो आणि सायलीचा बेल फेटाळला जातो. तर त्याच्यावरती चर्चा करत असतात अर्जुन सायली. तर आता इथे सायली म्हणत असते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, माहितीये मला माझ्यावर लागलेले गुन्हे खूप मोठे आहेत आणि मला बेल मिळेल अशी मी आशा ठेवलीच नव्हती असं म्हणते सायली. एखादी केस सोडायला जेवढा वेळ लागतो तेवढी वेळ लागेलच ना असं म्हणते ती. ठीक आहे, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो कुठली? सोनल जरी सुटलेली असली तरी मानसी आणि दुसऱ्या मुली अजूनही त्यांच्यात आवडीत आहेत आणि बाकी मुलींचं मला माहित नाही हो, पण मानसी बरेच वर्ष मला ओळखते, तिच्याकडून आपल्याला सत्य काय ते कळेल असं म्हणते सायली. आणि हे बघा मला माझी काळजी नाहीये, पण मला मुलींची जास्त भीती वाटते, त्यांची भीती वाटते, त्यांची काळजी वाटते असं म्हणते सायली. तर आता इन्स्पेक्टर सगळं बघत असतो अर्जुन आणि सायली काय बोलतायत म्हणून. तर आता इथे सायली म्हणते तुम्ही काही करून त्या मुलींना लवकरात लवकर शोधून काढा असं म्हणते सायली. डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नकोस, आमचा तपास सुरूच आहे असं म्हणतो अर्जुन. तुमचा असा पडलेला चेहरा मला बघवत नाही, माहितीये ना तुम्हाला असं म्हणते सायली. आता रडायचं नाही, लढायचं असं म्हणते सायली आणि जिंकायचं असं म्हणतो अर्जुन. चला सायली सुभेदार असं म्हणून आता इन्स्पेक्टर घेऊन जातो बघा प्रेक्षक सायलीला आणि त्या कॉन्स्टेबलला. आज जे झालं ते अपेक्षितच होतं असं म्हणतो चैतन्य. त्रास करून घेऊ नकोस तू असं म्हणतो तो. तर आता शेंडे वकील येतो बघा प्रेक्षक आणि आता तो अर्जुनला म्हणतो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आजपर्यंत एकही केस हारला नाहीस ना तू, पण आता तुमचा हा रेकॉर्ड मोडणार आहे बरोबर ना असं म्हणतो तो. तर आता सगळा रेकॉर्ड करत असतो सचिन आणि राकेश सगळ्या गोष्टींनी प्रिया बघत असते. खूप कॉन्फिडन्स आलाय तुला असं म्हणतो आता अर्जुन त्या वकीलला, कारण तुमच्या बायकोवर पॉक्सो आहे असं म्हणतो तो आणि ते आरोप सिद्ध करणारे सगळे पुरावे सुद्धा आहेत आमच्याकडे आणि इतक्या घाणेरड्या आणि गलिच्छ गुन्ह्याला शिक्षा तर व्हायलाच हवी असं म्हणतो तो. तर अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो. इथे सचिन प्रिया राकेशांना खूप जास्त आनंद झालेला असतो शेंडे वकिलाचे सगळी बोलणी ऐकून. तर माझ्यासाठी तर ही केस खूप सोपी आहे असं म्हणतो तो शेंडे वकील. काही मेहनत पण लागणार नाही आणि मी तुमच्या बायकोला लवकरच खडी फोडायला पाठवेन असं म्हणतो तो. अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो आणि अर्जुन सुभेदार यांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त करणारा वकील म्हणून माझं नाव घेतलं जाईल असं म्हणतो शेंडे. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो राकेश सचिनला वगैरे. चुकीचं बोलताय तुम्ही ऍडव्होकेट शेंडे, मी माझ्या बायकोला नक्कीच सोडवेन असं म्हणतो अर्जुन, कारण माझ्या बायकोने कोणताच गुन्हा केलेला नाही. अर्जुन सुभेदार आजपर्यंत त्याच्या क्लायंट्सची केस कधी हरला नाही, तर बायकोची केस कुठून हरणार असं म्हणतो अर्जुन. जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा मी माझ्या बायकोला सोडवेन असं म्हणतो अर्जुन. अरे वा असं म्हणतो शेंडे वकील, तुम्हाला खूपच कॉन्फिडन्स असलेला दिसतोय. दोघांपैकी कुणाचा कॉन्फिडन्स खरा ठरतोय ते बघूया. मिस्टर सुभेदार तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुमच्या बायकोला तुम्ही साधा जामीन सुद्धा घेऊन देऊ शकणार नाही, हा माझा वादा आहे असं म्हणतो तो. चला असं म्हणतो अर्जुन. आय चॅलेंज यू ऍडव्होकेट शेंडे असं म्हणतो अर्जुन. आज फक्त एक हिअरिंग झाले, पुढच्या हिअरिंग मध्ये मी माझ्या बायकोला पॉक्सोच्या चार्जेस मधून हटवून दाखवेल असं म्हणतो अर्जुन. आणि हरवलेल्या कोणतीही मुलगी अल्पवयीन नाही आहे हे सुद्धा सिद्ध करेन मी असं म्हणतो अर्जुन. माझ्या बायकोला जामिनावर सोडवेन आणि घरी घेऊन जाईन असं म्हणतो अर्जुन. इट्स अ चॅलेंज असं म्हणतो अर्जुन शेंडे वकीलला. लक्षात ठेवा मी नक्कीच तिला बाहेर काढेन जेलच्या असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो शेंडे वकील. लेट्स सी असं म्हणतो आता अर्जुन पण. तर आता खूप भारी दाखवला आहे सीन खरंच प्रेक्षक अर्जुनचा. अर्जुनने खरं तर असं चॅलेंज देणं खूप डेंजरस आहे. पुढच्या हिअरिंग मध्ये त्याने जर सायलीला सोडवलं तर असं म्हणते ती. तर आता खूप घाबरलेली असते प्रिया. तर आता सचिन म्हणतो प्रिया तो असं काही करू शकणार नाही, एवढं करू शकला असता तर तिला सोडवला असता तो असं म्हणतो सचिन. तरी तुम्ही लक्ष ठेवा अर्जुनवर असं म्हणते प्रिया. तो काही करू शकतो, तुम्ही तिथून निघा लवकर. अर्जुन बारीक लक्ष असणार आहे सगळ्यावर. आणि हो श्वेताला सांगा काय काय करतोय तो ते सगळं आपल्याला कळवत राहायचं, कळलं असं म्हणते प्रिया. श्वेताचं लक्ष आहे त्याच्यावर असं म्हणतो तो. चल आपण निघूया असं म्हणतो राकेश सचिनला. चल असं म्हणतो तो. तर आता सचिन आणि राकेश निघून जातात तिथून. तर आता प्रिया फोन देते आपला त्या कॉन्स्टेबलला. चॅलेंज असं म्हणते आता प्रिया. ओ गॉड असं म्हणत असते ती. तर आता इथे शेंडे वकील जातो बघा प्रेक्षक निघून तिथून. अर्जुन आणि चैतन्य मात्र कोर्टातच असतात. तर आता सांत्वना करत असतो चैतन्य अर्जुनची. आपल्याला लगेच इन्व्हेस्टिगेशन वर काम करावं लागेल, आपल्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. मी चॅलेंज दिलंय शेंडे वकिलाला आणि ते मी चॅलेंज पूर्ण करणारच. आम्ही रोज आता पोलीस स्टेशनला जाऊ आणि ज्या ज्या फाईल्स आहेत त्या केसच्या रिलेटेड सगळ्या बघू असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो चैतन्य. चालेल, एक काम कर, आज कोर्टात जे काही झालंय ते घरी सांग तू प्लीज फोन करून असं म्हणतो अर्जुन. मला काय सांगायला जमणार नाही असं म्हणतो तो. मी करतो असं म्हणतो चैतन्य. चल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायलीला आणते बघा प्रेक्षक होती कॉन्स्टेबल जेलामध्ये. तर आता प्रिया बघते तिला. आज कुणाला तरी जामीन मिळणार होता ना असं म्हणते प्रिया. मुद्दाम सायलीला बघून. नाही मिळाला का असं म्हणते प्रिया. अरे रे रे रे, सगळा माज उतरला की काय असं म्हणते प्रिया. असं म्हणते ती. कुणाचा तरी नवरा खूप मोठा वकील आहे म्हणे. हा आयुष्यात एकही केस हारलेला नाही आहे असं म्हणते प्रिया. म्हणजे बिचाऱ्याला आता ही केस हरावी लागणार असं म्हणते ती. ती सुद्धा कुणाची? बायकोची असं म्हणते प्रिया. अरे बायकोला जो जामीन मिळवून दिला तो कसला वकील असं म्हणते प्रिया. ह्या असल्या वकील नवऱ्याची आणि तिच्या बायकोची ना एकदम क्यू येते असं म्हणते प्रिया. नाही असं म्हणते
सायली, मी जरा प्रियाशी बोलून येऊ असं म्हणते सायली. तर हो असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता सायली जाते प्रियाशी बोलायला. थेट माझ्याशी बोल ना प्रिया असं म्हणते सायली. सतत कोणाला तरी कुठल्या तरी अशा भाषेत का बोलतेस असं म्हणते सायली. माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत नाही आहे का तुझी असं म्हणते सायली. एवढा होऊन सुद्धा तुझा मास उतरलेला नाही आहे ना असं म्हणते प्रिया. तू इथून घरी जाशील अशा आशेने गेली होतीस ना ग असं म्हणते प्रिया. मग काय झालं ग, माती खाऊन परत आलीसच ना असं म्हणते प्रिया. आणि मला ऐकवतीयस, मला तुला वेगळं काही सांगायची गरजच नाही असं म्हणते सायली. माझा नवरा कोर्टात काय जादू करतो हे तर तू अनुभवलेलंच आहेस आणि त्यानेच केलेल्या एका जादूमुळे तू इथे आहेस असं म्हणते सायली. विसरलीस, गेले कित्येक वर्ष मला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करतेयस, अडकवण्याचा प्रयत्न करतेयस. आधी तो मैपत शिकरे, मग त्याची ती फरार झालेली मुलगी साक्षी शिकरे, सतत आमच्यावर संकट आणण्याचा प्रयत्न केलास ना. मग तुम्हाला तो नागराज पण सापडला, पण शेवटी काय झालं, आम्ही त्यातनंही सुखरूप बाहेर पडलोच असं म्हणते सायली. मधुभाऊंची केस असो किंवा मग शांता मावशीच्या खुणामध्ये ह्यांना अडकवण्याची केस असू दे, आणि आता माझी केस पण जिंकणारच आहेत. हो, तोपर्यंत तुझा हा केविलवाना आनंद तू कर साजरा असं म्हणते सायली. तू कितीही उडी मारलीस तरी काही उपयोग होणार नाहीये सायली. तू जर सुटणार असतीस तर तुला जामीन मिळाला असता. मिळाला का असं म्हणते प्रिया. नाही ना असं म्हणते ती. अर्जुन तुला साधा जामीनही मिळवून देऊ शकला नाही, केस जिंकणं तर दूरच राहील असं म्हणते प्रिया. अगं प्रिया, आज केसची पहिली सुनावणी होती, निकाल नव्हता असं म्हणते सायली. आणि कुठलीही केस अचानक एखाद्या सुनावणीत संपूर्ण वेगळ्या दिशेने फिरू शकते हे तुझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असेल असं म्हणते सायली. प्रिया, मी इथून गेल्यावर तुला माझी आठवण येईल ना. मलाही तुझी खूप आठवण येईल असं म्हणते सायली. पण कसं आहे, मी घरात गेल्यानंतर मी बोलू शकणार नाही, कारण माझ्या घरामध्ये तुझं नाव काढायला बंदी आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे असं म्हणते सायली. हा, पण जेव्हा मी इथून जाईल ना तेव्हा तशा टाळ्या वाजवून माझी पाठवणी करशील ना असं म्हणते सायली. 1 2 3 1 2 3 असं म्हणत असते सायली. तर आता ती टाळ्या वाजवत असते बघा प्रेक्षक प्रियासमोर. सायली आता टाळ्या वाजवण्यामुळे खूप जास्त त्रास व्हायला लागतो प्रियाला. तर आता सायली म्हणते, काय ग तू गप्पच झालीस, मी इथून निघून जाणार आणि तू इथेच राहणार, हा विषय आल्यावर घाबरून गेलीस का असं म्हणते सायली. काय करतेस तू ते, हा असं म्हणते सायली. तुला काही वाटलं ना तरी तू इथून बाहेर पडणार नाहीस असं म्हणते प्रिया. आणि एक ना एक दिवस मी इथून बाहेर पडेनच असं म्हणते प्रिया. कळलं असं म्हणते ती. तर आता जोरात हसायला लागते सायली. खूप जोरात हसायला लागते सायली. हे हसू नकोस असं म्हणते प्रिया. तर आता सायली हसत हसत जाते बघा प्रेक्षक तिच्या बॅरेकडे. कॉन्स्टेबल सुद्धा हसायला लागते. हसू नको सायली, हसू नकोस असं म्हणत असते प्रिया. गप्पा बसा असं म्हणत असते प्रिया. तर ती कॉन्स्टेबल पण हसते. तुमची माझ्यावर हसायची हिंमत कशी होते, गप्पा बसा म्हटलं ना असं म्हणते प्रिया. हसू नको म्हणते ना मी असं म्हणते प्रिया. तर आता सायली जोर जोरात हसत असते आणि ती कॉन्स्टेबल पण. तुमची हिंमत कशी आहे माझ्यावर हसायची असं म्हणते प्रिया. हसू नको, गप्पा हो असं म्हणते प्रिया. सायली मात्र खूप जास्त हसत असते. गप्पा बसा गप्पा बसा असं म्हणत असते प्रिया. तर आता इथे मधुभावनं दाखवल्याने कुसुमला. तर आता ती आश्रमातली 2 पोरं आलेली असतात. कुसुम असं म्हणतात मधुभाव. काय झालं असेल, सायली सुटली असेल का असं म्हणतात मधुभाव. आता अर्जुन सरांचा कॉल आल्याशिवाय कसं कळणार मधुभाव असं म्हणते कुसुम. तर आता तिला खूप रडायला येतं. पण अजून अर्जुन दादाचा फोन का नाही आलाय, त्यांना माहित नाही का मी त्यांची वाट बघतोय म्हणून असं म्हणतो तो. तर आता मधुभाव पण विचलित होता. करतील ते कॉल, करतील असं म्हणते कुसुम. तर आता दुसरा मुलगा म्हणतो, सायली ते सुटल्यावर मानसी दिदी सुद्धा घरी येणार ना लवकर. तर आता कुसुमला रडायला येतं. असं काय नाही रे श्रेयस असं म्हणतात मधुभाव. मग कधी आणि कसे वापस येणार ते असं म्हणतात ते. आणि आम्हाला खूप एकटं वाटतंय असं म्हणतो तो मुलगा. सायली ते सुद्धा आता नाही आणि ते सुद्धा नाही आहेत असं म्हणतात ते. आणि आमच्या मैत्रिणी सुद्धा नाही आहेत. असं काय झालं कुसुमताई, आमच्या आश्रमाला कुणाची तर नजर लागली बाळा, पण माझी खात्री आहे सगळं ठीक होईल असं म्हणते कुसुम. आज आहे ना, आज नक्की सायली सुटेल असं म्हणतात ते. रडू नका असं म्हणते कुसुम. तर आता ती अश्रू पुसते दोन्ही मुलांची. तर आता सुभेदार मंडळींनी किल्लेदार मंडळी टेन्शन मध्ये असतात की सायलीला बेल मिळाली की नाही म्हणून. तर आता ते वाट बघत बसलेले असतात अर्जुनच्या कॉलची. तर आता अर्जुन त्यांना कॉल करतच नाही लवकर. आपण सुद्धा हिअरिंग साठी कोर्टामध्ये जायला हवं होतं असं म्हणते कल्पना. म्हणजे असं अर्जुनच्या फोनची वाट बघायला लागली नसती असं म्हणते कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, पण आज फक्त वकीलपत्र दाखल होणार आहे आणि फक्त बोलणं होणार आहे, म्हणून तो म्हणालाय ना कोर्टात येऊ नका असं म्हणतो प्रताप. हो, मग त्यांनी आपल्याला कळवायला हवं होतं ना ते काय चाललंय म्हणून असं म्हणते कल्पना. मला वाटतं सायलीला नक्की बेल मिळाला असेल असं म्हणते प्रतिमा. मग अर्जुन आपल्याला कॉल का करत बसेल ना, सायलीला थेट घेऊन तो घरीच येईल असं म्हणते प्रतिमा. तुझ्या तोंडात साखर पडो प्रतिमा ते असं म्हणते अस्मिता. अगं गौरी असं म्हणत होता श्वेता येते पळत पळत. तर आता गौरी येते आणि देवाकडे जाते. तर आता ती चॉकलेट ठेवते देवासमोर. गौरी ते काय करते असं म्हणतो अश्विन. बाप्पा माझ्या सायली ताईला लवकर घरी पाठव असं म्हणून ती पाय पडत असते देवासमोर थांबून. तू जर तिला घरी लवकर पाठवलंस ना तर हे सगळे चॉकलेट मी तुला देऊन टाकेन असं म्हणते ती मुलगी. तू तिला घरी पाठवशील ना असं म्हणते ती गौरी. पाठवशील ना बाप्पा असं म्हणत असते ती. तर आता ती पाया पडते देवासमोर थांबून. देवी आई त्या गौरीचं तरी ऐक असं म्हणते ती. पण येवानं अर्जुन सरांचा कॉल यायला हवा होता असं म्हणते श्वेता.
तर आता इथे श्वेता म्हणते तेव्हा ना अर्जुन सरांचा कॉल यायला हवा होता ना असं म्हणते श्वेता. ते म्हणत होते की सायली ताईला जामीन मिळणं खूप कठीण आहे असं म्हणते श्वेता. आणि त्यांना जामीन मिळाली नसेल तर असं म्हणते श्वेता. नाही पण देवी आई नक्की आमचं ऐकणार आणि ती सायली ताईला इतके दिवस तुरुंगात राहूच देणार नाही असं म्हणते श्वेता. श्वेता असं म्हणते प्रतिमा नाही उठली का बघ जा. उठली असेल तर कॉफी दे जाते ना जाऊन असं म्हणते आता प्रतिमा. तर बघा प्रेक्षक विमल नाही आहे घरामध्ये आणि आता श्वेता तिची जागा घेतलीये. तर आता इथे अश्विनला कॉल आलेला असतो. चैतन्याचा कॉल असं म्हणतो अश्विन. आय होप चांगली बातमी असू देत आता असं म्हणतो अश्विन. तर आता पाया पडत असतात सगळेजण. हा बोल चैतन्य असं म्हणतो तो. काय झालं बेल मिळाली का असं म्हणतो अश्विन. नाही अश्विन ज्याची भीती होती तेच झालं असं म्हणतो चैतन्य. तर आता सगळ्यांना दुःख होतं. सायली वहिनीवर जे आरोप आहेत ते खूप गंभीर आहे त्यामुळे बेल ऍप्लिकेशन नकारली गेले असं म्हणतो चैतन्य. आता पुढे काय करायचं मग असं म्हणतो अश्विन. पुढची तारीख मागितली आम्ही. अजून काही गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायची आहेत. बघूया आता काय होतंय ते. अर्जुन तुम्हाला कॉल करून सांगायला सांगितलं होतं म्हणून सांगतोय असं म्हणतो चैतन्य. अश्विन घरी सांगताना जरा काळजी घे असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे असं म्हणतो आता अश्विन. तर आता श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो. सायली ताई कधी येणार आहे असं म्हणून विचारत असते गौरी. खरंच या मुलीचा कंटाळा आलाय प्रेक्षक. खरंच खूप जास्त कंटाळा आलाय छोट्या मुलगीचा. म्हणजे गौरीचा इंटेन्स सीन मध्ये कशाला या मुलगीची लुडबुड. तर आता इथे सायलीला दाखवल्याने तिची मीटिंग होत असते चैतन्य आणि अर्जुन सोबत. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला मला माहित होतं तुला बेल मिळणं जरा कठीणच आहे पण तरी सुद्धा हे खूप तर असतेच असं म्हणतो तो. मला माहिती आहे तुम्ही किती मेहनत घेताय असं म्हणते सायली. नो प्रॉब्लेम असं म्हणतो अर्जुन. बेल साठी नवीन डेट घेतली मी तर त्याच्यावर काम करूया आपण असं म्हणतो अर्जुन. नाही मला वाटतं सगळ्यात आधी माणसे आणि इतर मुलींना शोधायला हवं असं म्हणते ती. इतक्या लवकर नाही सापडणार ते असं म्हणतो अर्जुन. ज्या माणसाने तुझ्याकडून हे सगळं कढून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या माणसाने हे सगळं केलंय त्याने त्या मुलींना अशा ठिकाणी लपवलं असेल की आम्हाला ते मिळणार पण नाहीत लवकर असं म्हणतो अर्जुन. म्हणूनच तर मुली मिळणं गरजेचं आहे ना असं म्हणते सायली. हो बायको आपण मुलींना शोधणारच आहोत. त्याआधी तुला आपल्याला बेलवर सोडवायचं आहे असं म्हणतो अर्जुन. आणि त्यासाठी हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे की सोनाली अल्पवयीन नाहीये. आपण हे सिद्ध केलं ना तर तो माणूस ज्याने हे सगळं प्लॅन केलाय तो पॅनिक होईल असं म्हणतो अर्जुन. आणि त्या पॅनिकनेस मध्ये तो एक मोठी चूक करून बसेल आणि तीच चूक आपल्याला त्या मुलींपर्यंत घेऊन जाईल असं म्हणतो अर्जुन. सायली वहिनी मुली नक्की सापडतील पण आधी तुझ्या बेलसाठी प्रयत्न करू असं म्हणतो चैतन्य. मला सांग जेव्हा सोनल आश्रम मध्ये आली होती तेव्हा फॉर्म भरताना तिच्या वयाबद्दल काही डिस्कशन झालं होतं का तुमचं असं म्हणतो अर्जुन. नाही असं काही बोलणं वगैरे झालं नव्हतं पण फॉर्म वर तिने वय 21 पूर्ण असं लिहिलं होतं असं म्हणते सायली. पण आता सुरेश आणि सोनल स्वतः तिच्या वयाबद्दल ती 17 वर्षाची आहे असं सांगतायत असं म्हणतो अर्जुन. आणि सोनलचा बर्थडे पण नाही असं म्हणतो अर्जुन. त्यामुळे पोलिसांनी तिची टेस्ट करून घेतली म्हणजे बोन डेन्स टेस्ट असं म्हणतो अर्जुन. बोन डेन्स टेस्ट म्हणजे असं म्हणते सायली. तर तो चैतन्य म्हणतो एखाद्याच्या हाडांची चाचणी करतात त्यामुळे कळतं त्याचं एक्झॅक्ट वय काय असं म्हणतो चैतन्य. पोलीस म्हणाले की सोनलची जेव्हा बोन एज टेस्ट केली होती तेव्हा तिचं वय 18 पेक्षा कमी निघालं असं म्हणतो चैतन्य. म्हणून विचारतोय तुला काय माहितीये का असं म्हणतो अर्जुन. नाही हो असं म्हणते सायली. म्हणजे सोनलने असं का केलं असेल आणि ती असं का सांगते असं म्हणते सायली. पण एक मात्र नक्की आहे. एक गोष्ट मला आठवली. तिने सांगितलं होतं की ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता म्हणूनच तिला तिचे आई बाबा जत्रेत घेऊन गेले होते असं म्हणते सायली. म्हणजे त्या दिवशी तिचा वाढदिवस होता असं म्हणतो अर्जुन. हो म्हणूनच तर तिला लागलेली आग बरोबर व्यवस्थित आठवण आहे असं म्हणते सायली. बाकी काही लक्षात नाहीये तिच्या. तर आता अर्जुन फाईल ओपन करतो. ह्या फॉर्म मध्ये लिहिलेल्या माहितीप्रमाणे सोनल 2008 साली 3 वर्षाची झाली होती. सुरेशने आपल्याला जेव्हा त्या गावाचं नाव सांगितलं होतं आणि तिथे आग लागली होती असं सांगितलं होतं तेव्हा आपण ते इंटरनेटवर तपासून बघितलं होतं ना. तेव्हा आपल्याला हेच दिसलं होतं की वडगावच्या वेच्या जत्रेत 2 मुली 2008 ला गायब झाल्या होत्या. तर आता इथे अर्जुनला लक्षात येतं 2008 साली वडगाव जत्रा. हो खरंच आग लावली होती आणि बेपत्ता झालेल्या मुलींचे पण नाव आहे असं म्हणतो तो. अर्जुन आपण बाहेर जाऊन एकदा नेटवर क्रॉस चेक करूया असं म्हणतो चैतन्य. असं म्हणतो अर्जुन. बाहेर जाऊन का असं म्हणते सायली. फोन आता अलाउड नाही असं म्हणतो चैतन्य. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर 2 मे 2008 ह्या दिवशी ती 3 वर्षाची असेल ना तर आता तिचं वय 21 असणारच असं म्हणतो अर्जुन. करेक्ट असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे डिनर करत असतात सगळे सुभेदार आणि किल्लेदार मंडळी आणि त्यांना श्वेता सर्व करत असते. चला सगळ्यांनी थोडं जेवण घ्या असं म्हणते प्रतिमा. नाही नको मला भूक नाही असं म्हणतो प्रताप आपण सायलीला काय वचन दिलं आठवतंय ना असं म्हणते प्रतिमा. कुणीही दुःख करत बसणार नाही. सायली लवकर घरी परत येणार आहे तोपर्यंत आपण कुणीही आपलं आयुष्य थांबायचं नाही असं म्हणते प्रतिमा. आणि आपण सायली वहिनीना जे वचन दिलंय ते पळायला नको का असं म्हणतो अश्विन. डॅड मामा थोडं खाऊन घ्या तुम्ही असं म्हणतो अश्विन. तर आता श्वेता तिथेच ऐकत असते सगळं. श्वेता असं म्हणते प्रतिमा गौरीला घेऊन यायचा आणि मग वाढायला घे असं म्हणते आता प्रतिमा. तर आता गौरीला घ्यायला जाते श्वेता. अर्जुनने काही खाल्लं असेल की नाही तेव्हाच जाणे असं म्हणते कल्पना.
मी दादाला फोन करून बघतो असं म्हणतो अश्विन. तर आता तो फोन करतो. तर आता कल्पना म्हणते अश्विन अर्जुनला हे सुद्धा विचार की सायलीसाठी डबा पाठवला तर चालेल का म्हणून. तर आता श्वेता सांगत येते की कल्पना मावशी गौरीला उठवायला गेले तर गौरीला ताप आलाय खूप असं म्हणते श्वेता. मी आता बोलवायला गेले ना तर अंग गरम लागतंय तिचं असं म्हणते श्वेता. अरे बापरे चल बघूया असं म्हणते कल्पना. खरंच खूप कंटाळा आलाय छोट्या मुलगीचा प्रेक्षक हो. तुम्हाला पण डोक्यात जाते का ती छोटी मुलगी? कमेंट करून नक्की कळवा. आता इथे प्रतिमा म्हणते कुसुमला फोन करून सांग श्वेता की गौरीला ताप आलाय म्हणून असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते श्वेता. आणि मिठाचं पाणी घेऊन ये आपण गौरीच्या कपाळावर पट्या ठेवूया असं म्हणते प्रतिमा. तर आता श्वेता जाते आपलं काम करण्यासाठी. हा कट ज्याने कोणी रचलाय तो किती हुशार होता बघा असं म्हणते सायली. सुरेशने आपल्याला गावाचं नाव सांगितलं, त्या जत्रेला कधी आग लागली होती ते सगळं सांगितलं असं म्हणते सायली. आणि ते बरोबर होतं. सुरेशला ज्याने कोणी हे सगळं बोलायला सांगितलं त्याला हे माहित होतं की हे सगळं तुम्ही तपासून बघणार म्हणून असं म्हणते सायली. करेक्ट असं म्हणतो अर्जुन. पण मग जर हे 2008 साल जर करेक्ट असेल याचा अर्थ सोनलची जी बोन टेस्ट झाली त्यात काही फ्रॉड झालाय का असं म्हणतो होता चैतन्य. हो बोनस टेस्ट मध्ये काही बदल करण्यात आले तसं म्हणतो होता अर्जुन. काम कर कोर्टाचा आणि बोनस टेस्ट ला चॅलेंज कर. परत एकदा टेस्ट करण्याची परमिशन काढ आणि ह्या वेळेला तू आणि इन्स्पेक्टर सावंत इथेच थांबा असं म्हणतो अर्जुन. रिपोर्ट घेऊनच इथे या आणि तो रिपोर्ट 100% खराच असेल असं म्हणतो अर्जुन. लगेच कामाला लागतो असं म्हणतो चैतन्य. 1 मिनिट असं म्हणतो अर्जुन. एवढं पुरेसं होणार नाही. पुढे कोर्टात चंडे हेच म्हणतील की बोन एज टेस्ट रिपोर्ट व्हॅलिड नाही असं म्हणतो अर्जुन. आपल्याला तिच्या जन्माच्या ठिकाणी पुरावा शोधावाच लागेल असं म्हणतो अर्जुन. पण अर्जुन अरे अजून पुरावा कसा सापडणार असं म्हणतो चैतन्य. पोलिसांना तर तिचं बर्थ सर्टिफिकेट पण सापडलेलं नाही आणि तिच्या आई वडिलांना कोणी ओळखत पण नाही आणि त्यांचा पत्ताही माहित नाही कोणाला असं म्हणतो तो. तेच तर मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली विचार करत बसलेली असते. तर आता अर्जुन म्हणतो बायको काय झालं काय विचार करतेस एवढा. तर वडगाव इथे तो हादसा झाला असेल तर इथे लागलेली आगी खरी आणि जत्राही खरी आहे. तर आपल्याला सत्य पण वडगाव मध्ये गेल्यावरच कळेल ना असं म्हणते सायली. म्हणजे तिथे गेल्यावर कदाचित तिचे आई बाबा आपल्याला सापडू शकतील. तिच्या जन्माचा दाखला मिळेल आपल्याला असं म्हणते सायली. करेक्ट असं म्हणतो अर्जुन. वडगावला जावंच लागेल असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षकाचा भाग इथे समोर बघा तरी मध्ये काय ते. तर आता इथे प्रिया बोलत असते फोनवरून आणि ती म्हणत असते आता सायलीला बेल नाही मिळाली म्हणून अर्जुन तर पेटून असेल असं म्हणून आता बोलत असते प्रिया श्वेतासोबत. तर आता इथे सायली सगळं ऐकत असते प्रियाचं बोलणं. आता त्याचा पुढचा पाऊल काय असणार आहे या बारीक लक्ष ठेवा असं म्हणते प्रिया. सीमा त्या इथे अशा का उभे आहेत प्रियाच्या बऱ्याकडे असं म्हणते आता सायली. तर आता तिला विचार पडतो कसं काय सीमा आता तसा थांबले तेवढा उशीर प्रियाच्या बऱ्याकडे म्हणून. तर आता इथे अर्जुन घरी आलेला असतो. आता कुठे चाललायस असं म्हणून विचारते कल्पना. जरा बाहेर चाललोय असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे श्वेता बोलूला घेऊन खोलीमध्ये असते आणि आता ती बोलत असते महिपत सोबत आणि सचिन सोबत. तर आता ती म्हणत असते त्यांना की मला माहित नाही अर्जुन कुठे चाललाय पण घराबाहेर चाललाय असं म्हणते ती. पण नक्कीच ऑफिसच्या कामासाठी जात नाहीये. म्हणजे 113% सायलीच्या केसबद्दल काहीतरी शोधाशोध करायला जायलाय. तर आता इथे अर्जुन येतो सायलीला भेटायला. मी सोनलच्या गावाला जातोय असं म्हणतो अर्जुन. माझी खात्री असं म्हणते सायली. तुम्ही सगळे पुरावे घेऊनच परत याल असं म्हणते सायली. बघा प्रेक्षकांवर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांवर आमच्या व्हिडिओला द्यायला पण अजिबात विसरू नका आणि अशाच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.